नमस्कार, मी निलिमा कदम. गणित इयत्ता 8वी चलन व्हेरिएशन. या पाठातून तुम्ही समचलन आणि व्यस्त चलन या संकल्पना तुम्ही स्पष्ट करून घेणार आहात आणि दिलेली उदाहरणं जी आहेत त्या उदाहरणामध्ये समचलन कोणते, व्यस्त चलन कोणते यातील फरक समजून घेऊन समचलनाची उदाहरणे असतील तर ती त्या प्रकाराने, व्यस्त चलन असतील तर त्या प्रकाराने सोडवू शकणार आहात. आज आपण समचलन म्हणजे काय आणि समचलनाची उदाहरणे कशी सोडविली जातात ते बघणार आहोत. चलन म्हणजे काय याबाबत इयत्ता 7वी मध्ये आपण शिकलेलो आहोत. थोडंसं त्याबद्दल नजर टाकूया. एका पुस्तकाची किंमत 20 रुपये तर 5 पुस्तकांची किंमत किती रुपये? The cost of one book is 20 rupees. What is the cost of 5 books? How much? Yes, you are right. That is 100 rupees. Now, same cost of one book is 20 rupees, but this time you have bought 8 books. So what is the cost of 8 such books? It will be 160 rupees, right? Such 10 books, what will be the cost? Same, cost will be same. Now this time you have taken 10 books. So the cost will be, yes, 200 rupees, right? Now dear student, if we make the table like this, बघा आपण अशा प्रकारे एक टेबल बनवलं, एक सारणी बनवली आणि पुस्तकांची संख्या आणि त्याची किंमत. एका पुस्तकाची किंमत 20 रुपये. Second time we have taken 5 books, so the cost will be 100 rupees. 8 books, cost will be 160. 10 books, 200. Now 12 such books, what will be the cost? Can you guess? Yes, 240 rupees. तर बालमित्रांनो, या ठिकाणी पुस्तकांची संख्या आणि त्याची किंमत बघा. आपण पुस्तकांची संख्या जसजशी वाढवत गेलो तशी त्याची किंमतही काय झालेली आहे, वाढत जात आहे. As we increase the number of books, the cost will also increasing, right? Now dear students, from the above table, if you take the ratio of number of books and their cost, वह्यांची संख्या किंवा पुस्तकांची संख्या आणि त्यांची किंमत यांचं आपण गुणोत्तर जर घेतलं
तर काय मिळणार आहे बघा, 5/100 that is 1/20. 5 ones are 5. Here we are cancelling 5 ones are 5, 5 twos are 10 and 0. So 1/20. Second time we have taken 8 books. So cost will be 160. Again 8 ones are 8, 8 twos are 16. So 1/20. 10 books, cost is 200. So 10/200 we will get 1/20. So we can say that the number of books and their cost are in the same proportion. Now here x upon y, this is the proportion. X means number of books and y is the cost of books. So the number of books upon the cost means this ratio remains constant. हे गुणोत्तर जे आहे x upon y, हे गुणोत्तर काय आहे, स्थिर आहे. that is 1/20. every time we are getting 1/20. तर हे गुणोत्तर प्रत्येक वेळेला आपल्याला स्थिर संख्या मिळालेली आहे. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की पुस्तकांची संख्या आणि त्यांची किंमत समप्रमाणात आहे. या ठिकाणी एक लक्षात ठेवा, जसजशी आपण पुस्तकांची संख्या वाढवत गेलेलो आहोत, त्याची कॉस्ट, किंमत जी आहे ती त्याच प्रमाणात वाढत गेलेली आहे. तर बालमित्रांनो, लक्षात ठेवा, x/y हे गुणोत्तर आपल्याला स्थिर मिळालेलं आहे. x/y is constant. Therefore, it is said as direct variation, समचलन. जेव्हा x/y हे गुणोत्तर स्थिर संख्या आपल्याला मिळतं, त्यावेळेला ते चलन समचलन आहे असं म्हटलं जातं. तर समचलन म्हणजे काय? व्हॉट इज अ डायरेक्ट प्रपोर्शन? बालमित्रांनो, बघा, आपण पुस्तकांची संख्या जसजशी वाढवली तसतशी त्याची किंमत वाढत गेली. म्हणजेच जेव्हा एक बाब आपण वाढली किंवा वाढवली तर तिच्याशी संबंधित बाब वाढते. त्या उलट एक बाब कमी केली तर तिच्याशी संबंधित बाब कमी होते. प्रत्येक वेळेला या दोन बाबींचं गुणोत्तर आपल्याला स्थिर मिळणार असेल तेव्हा ते समचलनाचे उदाहरण असते. बघा, जेवढा आपण अधिक आहार घेऊ तेवढी आपली अधिक वाढ होणार आहे. न्यूट्रिशियस as much as we take nutritious food, our growth will be in that proportion. If we take limited things, we have to give less money. आपण कमी खरेदी केल्या तर आपल्याला कमी किंमत द्यावी लागेल. बघा, आता कोविडच्या परिस्थितीमध्ये आपण जास्त बाजारात जात नाही आहोत, बरोबर, आणि त्यामुळे आपली खरेदी कमी झालेली आहे. साहजिकच आपला जो खर्च आहे तो सुद्धा कमी झालेला आहे, बरोबर आहे. त्यामध्ये आपण मॅनेज करत आहोत. The faster the speed, the greater the distance. More the number of persons, the more food is required. Direct proportion. Less sleep you had, less energy you have. So, examples of direct variation in daily life: the number of selling products directly proportional to profit. As we sell more products, we can get more profit. The cost of electrical bill directly proportional to the number of fans running in the house. If the number of fans working
that is running are more, the cost of electrical bill will be also more. The income is directly proportional to working hours. The speed of a car and the distance traveled in a certain amount of time. So what you can say, if one variable increases, the other variable increases, and if one variable decreases, so does the other variable, means the other variable also decreases. So this is direct variation. It is read and how it can be write or written. So x and y, x आणि y हे समप्रमाणात आहे. हेच आपण काय म्हणतो की x आणि y हे समचलनात आहेत. And with the help of symbols we can write it as x directly proportional to y. x समचलनात y. In other words, we can say that x directly proportional to y, and using mathematical symbol, this is the symbol of proportion. And it is a, what is it? Alpha. It is called alpha. It is a Greek letter which is used to denote variation. We read it as x directly proportional to y. But the Greek letter, it is known as alpha. Remember, it is known as alpha and it denotes variation. So the statement x and y are in the same proportion. We can write it as x directly proportional to y. Now let's write down x and y are in proportion. We can write it as x directly proportional to y. X directly proportional to y. So, in other words, we can write it as x upon y is equal to k. Now, x directly proportional to y. This can be written in the form of equation. We want to write it in the form of equation. Therefore, what we have done? We have taken k as a constant. So, x upon y equal to k, and therefore, this y goes to this side, other side. So, here it is division. So, going to other side, it will become multiplication. So, k into y. So, x is equal to ky. X is equal to ky. This is the equation form of direct variation. Student, जर परस्परांशी संबंधित असलेल्या x आणि y या चलात x छेद y बरोबर k, k ही स्थिर संख्या असेल तर x आणि y यामध्ये समचलन असते. आणि x upon y is equal to k is the form of equation. And we can write it as x is equal to ky, where k is the constant of variation. Remember, k is called the constant of variation. विद्यार्थी मित्रांनो, चलनाचे चिन्ह वापरून विधाने कशी लिहिली जातात ते आता आपण बघणार आहोत. How to write the statements using the symbol of variation. Now, area of a circle is directly proportional to the square of its radius. Okay. Now, area of a circle is noted by letter A and radius by R. Now, area of circle, that is A, is directly proportional to square of its radius. So, we can write it as A directly proportional to R square with the help of symbol of variation. A directly proportional to R square. Next, pressure of a liquid varies directly as the depth of the liquid.
Now pressure is denoted by P and depth is denoted by D. So this statement can be written as P directly proportional to D. Okay. Next, if the number of individuals visiting a restaurant increases, earning of the restaurant also increases. So, number of individuals, we can denote it by P, and earning, that is income, I. So, P is directly proportional to I. Circumference of a circle is directly proportional to its radius. Circumference of a circle is directly proportional to its radius. So C is directly proportional to R. Consumption of petrol, it is denoted by L, and distance traveled by that car, T, are in direct variation. So L is directly proportional to D. So this is the way of writing statements using the symbol of variation. भागामध्ये आपण डायरेक्ट व्हेरिएशन याचा स्थिरांक कसा काढायचा आणि त्याची उदाहरणं सोडवणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक यू.